आमच्या इकडे 8-10 दिवस झाले. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. पावसामुळे तब्येत खराब होत आहे. सर्दी, खोकला खूप जास्त झालं. त्याचमुळे डुग्गूला दुपारी अंघोळ करून छान असं रेडी केलं आणि तब्येत खराब असल्यामुळे तोंडाला काही चव नाही. म्हणूनच इथं चुरमुऱ्याचा भेळ बनवायला घेतला आणि ते भेळसुद्धा तोंडाला काही तेवढं चांगलं वाटत नव्हतं. मग काय घेतलं डुग्गूसाठी दुपारी शाबूचे वडे बनवायला आणि मी त्याला जास्त बाहेरचं काही खायला देत नाही. मी घरीच बनवून देते आणि झोपून काही चालणार नाही. लगेचच मग इकडं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि पीठ मळेपर्यंत ह्याचं असं काही उद्योग चालू असतो. सगळे मांडणीतले भांडे काढून खाली फेकतो. लगेचच मग चपाती करायला घेतलं. देवाची पूजा करून दिवा, अगरबत्ती वगैरे लावलं. बाबा घरी आले होते म्हणून त्यांच्यासाठी चहा बनवलं. सगळे चहा एन्जॉय केले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेगळीच टेन्शन असते. मग काय घेतलं झटपट पिठलं बनवायला आणि गरम गरम पिठलं मला तरी खूप जास्त आवडतं. सो तुम्ही पण या जेवायला. आतापर्यंत आपल्या चॅनलला जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.